विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील झाडांच्या मनात जाऊ ही कविता अभ्यासणार आहोत। कवी नलेश पाटील यांची ही कविता आहे। सुरुवातीस आपण कवीचा परिचय करून घेऊया। नलेश दत्तात्रय पाटील यांची झाडांच्या मनात जाऊ ही कविता अभ्यासत असताना सुरुवातीला आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत। त्यांचे संपूर्ण शिक्षण जरी इंग्रजीमधून झाले असले तरी मराठी भाषेची त्यांना विशेष आवड होती। त्यांचा जन्म 1954 साली झाला व मृत्यू 2016 साली। एक निसर्ग कवी व चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते। त्यांच्या कवितांमधून आपल्याला शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण असलेले ते कवी होते। दोन शब्दांमध्ये असणारं विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमय मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती। अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून आपणास घडते। हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। झाडांच्या मनात जाऊ ही कविता देखील त्यांनी हिरवं भान या आपल्या कविता संग्रहातून घेतलेली आहे। कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्यगायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात त्यांनी सहभाग घेतला होता। तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असते। झाडांच्या मनात जाऊ या कवितेमधून त्यांनी झाडांचे हिरवे वैभव, पानाफुलांचे रंग, गंध, त्याचप्रमाणे झाडांभोवती भिरभिरणारी फुलपाखरे, थुईथुई नाचणारे हसणारे पाणी, त्याचप्रमाणे फांद्यांवरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप झालेले आहेत। निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यबुद्धीचे दान विश्वाला द्यावे अशी अपेक्षा या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेली आहे। म्हणजे निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टी देत असतो, मग त्या निसर्गाचा आस्वाद घेत आपण जगाला देखील चांगले काहीतरी दिले पाहिजे हा आशावाद या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपण प्रत्यक्ष कविता अभ्यासूया। झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ। आता इथे कवी म्हणतोय की झाडांच्या मनात मला जायचे आहे, कारण पानांचे विचार मला घ्यायचे आहेत। पाने उत्साहाने सळसळताना मला दिसतात, पानांमध्ये चैतन्य आपल्याला दिसतं, अशी ही पानं होण्याचा विचार कवी इथे व्यक्त करतो आहे। तो काय म्हणतो आहे तर झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ। आणि म्हणून वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे कोकिळ पक्षी गाऊ लागतो व झाडांच्या कोवळ्या पालवीचे तो ज्याप्रमाणे स्वागत करतो, तसेच स्वागत माणसाला म्हणजे मला करता आले पाहिजे असं इथे कवी व्यक्त करतो आहे। बहरात बसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुरांबरोबर आपण तो फाया कानी ठेवू। आता हा वसंत ऋतू जो आहे तो सृष्टीला बहर प्राप्त करून देत असतो आणि मग कोकिळ पक्षाचे गुंजन जे आहे ते गुंजन आपण ऐकत असतो। सृष्टीतल्या बदलांचे तो स्वागत करत असतो। ज्याप्रमाणे कृष्ण सावळा आपल्या बासरीवरचे सूर गात असताना सगळी सृष्टी आनंदून गेलेली असते, तोच आनंद ही फुले पाने देखील देत असतात। आणि मग ही रंगून गेलेली जी फुले आहेत ती जन्माला अत्तर घालत आहेत, म्हणजे काय तर मानवाचं आयुष्य अधिक सुगंधी करत आहे। मग चल सुरांबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, म्हणजे मग आपण काय करायचं आहे, या फुलांचा जो सुगंध आहे तर तो सुगंध सर्व सृष्टीला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तशी प्रसन्नता आपणही प्राप्त करून घ्यायची आहे आणि तो फाया कानी ठेवू म्हणजे अत्तराचा हा जो सुगंध आहे तो सुगंध आपण आपल्या ध्यानीमनी ठेवावा अशी अपेक्षा कवी इथे व्यक्त करतो आहे। खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच भिरभिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू। आता इथे कवी म्हणतो आहे की त्या झाडाभोवती फिरणारी जी फुलपाखरे आहेत वेगवेगळ्या रंगाची, ती कवीला कशी जाणवत आहेत की जसे काही रंगपंचमी खेळून आल्याचा भास इथे आपणास होत आहे। हा थवा असे रंगीत की पताकाच फिरभिरणारी, मग ज्याप्रमाणे दरवाजाला
दरवाजा किंवा आपलं घर अधिक सुशोभित दिसण्यासाठी आपण घरामध्ये पताका लावतो, तशा प्रकारचा भास इथे आपल्याला होत आहे. मग त्या फुलपाखरांचं सौंदर्य मनामध्ये साठवून आपण आपलं आयुष्य सुंदर करू शकतो. हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. मग तशा प्रकारचं रंगबिरंगी आयुष्य, एक वेगळा रंग, एक वेगळा आस्वाद आपण आपल्या आयुष्याला प्राप्त करून द्यायचा आहे. निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते निसर्गाचं सौंदर्य आपण आपल्या मनामध्ये समाविष्ट करून आपण आपलं आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. मग कवी इथे म्हणतो आहे की देवाची ही जी करणी केलेली आहे, देवाने हा जो निसर्ग घडवलेला आहे ते पाहिल्यानंतर कवीच्या डोळ्यांमध्ये पाणी येत आहे. आणि ते पाणी कसं आहे, ज्याप्रमाणे झऱ्याचं पाणी वाहत असतं, झुळू वाहत असतं, त्याप्रमाणे आनंदाचे अश्रू कवीच्या डोळ्यात येत आहे. हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी. आणि मग तो जो आनंद, ही तरल सृष्टी पाहिल्यानंतर कवीच्या मनात जो आनंद निर्माण होतो, ते पाहिल्यानंतर जी गाणी त्याच्या ओठांवरती येतात, त्या गाण्यांना त्यांनी देवाघरची गाणी अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे देवाचे इथे कवीने आभार मानलेले आहेत. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. मग ज्याप्रमाणे ऋतू एकामागो एक बदलत असतात, प्रत्येक ऋतूचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं, त्या प्रत्येक ऋतूमध्ये आपण आपलं आयुष्य अधिक समृद्धपणे जगूया. ज्याप्रमाणे झऱ्याचं पाणी वेडंवाकडं वाहत असतं, त्याचप्रमाणे आपणही प्रत्येक ऋतूमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा, असा विचार इथे कवीने व्यक्त केला आहे. पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना. एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू. आता इथे कवी काय म्हणतो आहे की ज्यावेळी आपण अतिशय शांत परिस्थितीमध्ये पाण्यामध्ये उतरून एखाद्या खडकावर बसलेलो असतो, म्हणजे मानवी आयुष्यामध्ये अनेक दुःखांचा सामनाही आपल्याला करावा लागतो. मग अशा वेळेला तो निसर्गच आपल्याला काय करत असतो, भावनिक आधार देत असतो. थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना. मग ते ओढ्यातलं किंवा झऱ्यातलं पाणी ज्याप्रमाणे मोर थुई थुई नाचतो, त्याप्रमाणे ते वाहत असतं. त्याचप्रमाणे आपणही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी अतिशय आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू. आणि मग ते सौंदर्य जे आहे त्या ओढ्याचे, नाल्याचे किंवा त्या नदीचे, ते कवीच्या मनाला आनंद प्राप्त करून देत आहे, कवीला मायेने जवळ घेत आहे. ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. हातात ऊन डुचमळे नि सूर्य लागतो पोहू. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर अशी रचना इथे कवीने केलेली आहे. कवी असे म्हणतो की माझ्या या ओंजळीमध्ये मी आकाश जरासे घेता, म्हणजे माझ्यामधील जी प्रगल्भता आहे किंवा जो स्व आहे तो या सगळ्यामध्ये विकसित होताना मला दिसतो आहे. आणि अशा पाण्यातून, अशा आकाशातून मी पाण्यात ओटी भरू पाहत आहेत, असा विचार इथे कवी व्यक्त करतो आहे. हातात ऊन डुचमळते आणि सूर्य लागतो पोहू. आणि मग त्या दोन हातांमध्ये जे पाणी मी घेतलेले आहे, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडताना कवीला दिसत आहे आणि सूर्य त्यामध्ये डुचमळत आहे, असा भाव कवीला व्यक्त होत आहे. आता इथे कवीने निसर्गाचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. मग तिलाच फुटले पंख नि त्याचे झाले काऊ. आता हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, इथे निसर्गामध्ये ऋतूनुसार जे बदल होतात ते बदल इथे लेखकाने मांडलेले आहेत. मग ज्याप्रमाणे पक्षी जे आहेत ते ऋतूमधले व वातावरणातले बदल आपल्याला दाखवून देत असतात, आणि म्हणून हे जे पक्षी आहेत हे हंगामाचे साक्षी आहेत. कारण काही काळासाठी ते एका ठिकाणी असतात, तर तो काळ झाल्यानंतर ते दुसरीकडे जात असतात. मग या पक्ष्यांवरून देखील आपण आयुष्य कसं असू शकतं याचा आकलन करून घेणार आहोत. झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. आणि मग त्या झाडांच्या पायथ्याशी जी सावली निर्माण होते, ती सावली कशी होते, झाडांच्या बुंद्यापाशी ती पडते आणि सावली उन्हावर नक्षी, म्हणजे उन्हावरती अतिशय तजेलदार दिसत असते. मग तिलाच फुटले पंख नि तिचे झाले काऊ. आणि मग त्या सावलीला पंख फुटतात आणि ती काऊसारखी काय होते, नष्ट होते किंवा तिथून निघून जाते. असं सुंदर असं वर्णन कवीने इथे केलेलं आहे.
मानवी स्पर्श ना जेते असतील फुल पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड होऊन ते पसरीन आपले बाहू. आणि मग या कवितेच्या शेवटी कवी असं म्हणतो आहे की जिथे मानवी स्पर्श नाही आहे, मानवाचा स्वार्थीपणा जिथे नाही आहे, माणसाचा फक्त स्वयंकेंद्रित स्वभाव जिथे नाही आहे, असतील फुलपाखरे म्हणजे जिथे फुलपाखरे असतील, सौंदर्यसृष्टी असेल, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. म्हणजे देवाजवळ कवी प्रार्थना करतो आहे की अशा रानामध्ये तू काय कर, मला माझं अस्तित्व असू दे, असा विचार कवी इथे व्यक्त करतो आहे. मी झाड होऊन ते पसरीन आपले बाहू. आणि मग एक झाड होऊन मी तिथे जन्म घेईन आणि माझं अस्तित्व निर्माण करीन आणि सृष्टीच्या अतिशय जवळ जाऊन जगण्याचा जो आनंद आहे, तो आनंद मी प्राप्त करू शकेन, असा आशावाद कवीने इथे या कवितेतून व्यक्त केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टी देत असतो. जर निसर्गातल्या लहान लहान घटकांचं आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्या प्रत्येक घटकामधून आपणास शिकण्यासारखं बरंच काही असतं. फक्त ती निरीक्षण शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. जी निरीक्षण शक्ती कवी नरेश पाटील यांनी या कवितेमध्ये जे वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, ती त्यांच्या निरीक्षण शक्तीची प्रतिमा जी आहे, ती प्रतिमा आपल्याला अधोरेखित होताना दिसते आहे. आणि म्हणून अशा प्रकारे निसर्गाचं जे तरल वर्णन आहे, ते तरल वर्णन या कवितेतून आपल्याला दिसून येतं. व आपणही निसर्गामध्ये एक झाड होऊन राहू व आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू, असा विचार या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेला आहे.